की वुमेन्स आर डुईंग द 5 पॅकेजेस ऑफ केसेस. 5 पॅकेजेस ऑफ केसेस म्हणजे काय? हा खास स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा मानसिक आणि शारीरिक यासाठी स्त्रियांना कोर्टात दाद मागता यावी. लग्न झालेल्या स्त्रियांवर होणारा अन्याय 498 या सेक्शनच्या अंतर्गत कोर्टाने एक दालन ओपन करून दिलं स्त्रियांसाठी. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आज परत एकदा तुमच्या भेटीला मी आलेली आहे. ॲडव्होकेट मानकुवर देशमुख. गेली 25 वर्ष मी मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते आणि आज माय महानगर मानिनीच्या माध्यमातून परत एकदा तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. माझ्या मैत्रिणींनो, आज मी एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलेली आहे. 498A 498A इंडियन पिनल कोड आणि स्त्री मानसिकता. 498A इंडियन पिनल कोडमधला हा सेक्शन आहे तरी काय? 498 आहे तरी काय? आपण खूपदा ऐकून असतो. नातेवाईकांच्या केसेसमधून असतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या केसेसमधून असतो. हा 498A हा सेक्शन 1983 साली इंडियन पिनल कोडमध्ये इंट्रोड्यूस झाला. हा खास स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा मानसिक आणि शारीरिक यासाठी स्त्रियांना कोर्टात दाद मागता यावी. लग्न झालेल्या स्त्रियांवर होणारा अन्याय 498 या सेक्शनच्या अंतर्गत कोर्टाने एक दालन ओपन करून दिलं स्त्रियांसाठी आणि त्या अंतर्गत त्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतात. तर 498A इंडियन पिनल कोड ह्या सेक्शनच्या अंतर्गत काय येतं? ह्या सेक्शनमध्ये जे स्त्रीला हॅरॅसमेंट होते, मेंटल किंवा फिजिकल, आणि फिजिकल किंवा मेंटल हॅरॅसमेंट झाल्यानंतर त्या स्त्रीची होणारी अवस्था, त्या स्त्रीला होणारी इंजुरी, कधीकधी डेथ होते किंवा कधीकधी ह्या स्त्रिया सुसाईडही करतात. ह्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. नंतर अनलॉफुल डिमांड, सासरच्या लोकांच्याकडून होणारी अनलॉफुल डिमांड, मग ती प्रॉपर्टी मधून असेल किंवा दागिन्यांची असेल किंवा अजून वेगवेगळ्या कारणांसाठी असेल, तर ह्याचाही अंतर्भाव विलफुल कंडक्ट बाय इन-लॉज याचा अंतर्भाव या सेक्शनमध्ये होतो. माझ्या मैत्रिणींनो, 498A हे पोलिसांच्याकडे जाऊन रजिस्टर करण्याआधी एक होम डिपार्टमेंटचं सर्क्युलर आहे. त्या सर्क्युलरनुसार आधी तुमचं काउन्सिलिंग होतं, इन-लॉजचं काउन्सिलिंग होतं, जिच्यावर हा अन्याय झालेला आहे त्यांचंही काउन्सिलिंग होतं. 2005चं हे सर्क्युलर आहे आणि त्यानंतरच हा गुन्हा रजिस्टर होतो. हा गुन्हा कोणाच्या विरुद्ध रजिस्टर करता येतो हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या 498A ह्या सेक्शनमध्येच दिलेलं आहे की हजबंड अँड हिज रिलेटिव्स, म्हणजे पती आणि त्याचे रिलेटिव्स यांच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जाऊन तक्रार मागू शकता. आणि ही तक्रार तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्हाला होणाऱ्या त्रासापर्यंत नंतर कितीही वर्षानंतर ही तक्रार ही तुम्ही कोर्टात जाऊन दाद मागू शकता. माझ्या मैत्रिणींनो, स्त्रियांना माहेरी किंवा सासरी राहत असलेल्या ठिकाणीही ही कंप्लेंट आपण जाऊन रजिस्टर करू शकतो. त्याचं असं कुठल्याही स्त्रीला रेस्ट्रिक्शन नाही आहे की आता सुप्रीम कोर्टनेही असं जजमेंट दिलेलं आहे की दिस इज कंटिन्यूइंग ऑफेन्स. म्हणजे तुम्ही राहत असलेल्या आई, वडील, सासरी किंवा तुम्ही इंडिपेंडंट एखाद्या ठिकाणी राहत असाल तर त्या ठिकाणीही तुम्ही गुन्हा रजिस्टर करू शकता. तर 498A या सेक्शनची व्याप्ती अशी आहे आणि अशा पद्धतीने ती स्त्री कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकते. माझ्या मैत्रिणींनो, 498A क्रुएल्टी टू वुमन हा सेक्शन कधीकधी अजूनही बाकीचे इंडियन पिनल कोडचे सेक्शन बरोबर घेऊन येतो. याच्याबरोबर 304B हाही सेक्शन येतो, म्हणजे डावरी डेथ. कधीकधी 307 इंडियन पिनल कोड त्या स्त्रीला मारण्याची अटेम्प्ट टू कमिट मर्डर हाही सेक्शन कधीकधी येतो. कधीकधी 498 नंतर त्या स्त्रीचा एवढा छळ केला जातो की तिची हत्याही होते, तिचं मर्डरही होतं. 302 हाही सेक्शन कधीकधी 498 बरोबर येऊ शकतो. 306 आजपर्यंत मी खूप केसेस चालवले, हजारो स्त्रियांच्या मी केसेस चालवलेल्या आहेत आणि बऱ्याचदा 306 म्हणजे त्या स्त्रीला होणाऱ्या हॅरॅसमेंट नंतर तिची हॅरॅसमेंट एवढ्या टोकाला जाते की तिला सुसाईड करावी लागते, ती आत्महत्या करते. 306 हाही सेक्शन येतो आणि कधीकधी 420 हाही सेक्शन येतो. 420 म्हणजे चिटिंग. त्या स्त्रीला चिटिंग होते, तिची फसवणूक होते,
आणि तो सेक्शन त्याच्यामध्ये ॲड केला जातो, त्या केसमध्ये ॲड केला जातो. याच्याच बरोबर 113 एव्हिडन्स ॲक्ट हा प्रिझम्पशन हाही सेक्शन त्याच्याबरोबर येतो. आता हे सेक्शन्स आहेत तरी काय, की 498 जे स्त्रियांवर होणारे हॅरेसमेंट आणि याच्याबरोबर हे सेक्शन येतात म्हणजे काय होतं. माझ्या मैत्रिणींनो, 498 किंवा 498A इंडियन पिनल कोड याच्यामध्ये खरंच मी आजपर्यंत बघितलेलं आहे की काही स्त्रियांवर खूप खूप अन्याय होतो आणि त्या स्त्रीवर होणारा अन्याय हा एवढ्या टोकाला जातो की स्त्रिया सुसाईड करतात, त्यांचं मर्डर होतं किंवा मग त्या वेगवेगळ्या गोष्टींमधून एवढ्या डिप्रेशनमध्ये जातात की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना फारच काही गोष्टी फेस कराव्या लागतात. अशा मैत्रिणींनो, 498 हा गुन्हा फारच सिरियस आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. स्त्रीवर होणारा अन्याय मानसिक आणि शारीरिक. परंतु हा जेव्हा आपण गुन्हा रजिस्टर करतो त्यावेळेस आपण एक सोशली अकाउंटेबल पर्सन म्हणूनही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कधी कधी काय होतं, बरोबर आहे, तुमच्यावर अन्याय झालेला असतो, तुमच्या नातेवाईकांच्याकडून झालेला असतो, तुमच्या इनलॉजकडून झालेला असतो. परंतु मी तुम्हाला एक छोटासा सल्ला देऊ इच्छिते. कधी कधी काय होतं, ह्या लोकांच्याकडून आपल्यावर अन्याय होतो तरीही आपण अशा लोकांना गुंतवतो, अशा नातेवाईकांना गुंतवतो की ज्यांचा काही एक संबंध नसतो. कधी कधी मी कित्येक केसेसमध्ये असंही पाहिलेलं आहे की एखादी नणंद असते जी परदेशामध्ये राहत असते आणि तुम्ही बाकीचे सगळे इंडियामध्ये राहत असतात, तरीही त्या नंदेचं नाव ह्या गुन्ह्यामध्ये रजिस्टर केलं जातं. अननेसेसरी. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की ज्या लोकांचा तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाशी काहीही संबंध नाही त्या लोकांना तुम्ही तुमच्या केसमध्ये गुंतवू नका. यामुळं काय होतं की जेव्हा तुमचा FIR किंवा तुमची केस कोर्टासमोर येते तेव्हा कोर्टाला हे लगेच समजतं की तुम्ही अननेसेसरी काही लोकांना गुंतवलेलं आहे. कोर्टामध्ये जेव्हा FIR कॉशिंगच्या केसेस येतात की अशा वेळेस FIR कॉशिंगच्या केसेसमध्ये या लोकांना FIR मधून काढून टाकलं जातं. याचा अर्थ तुम्ही केलेली तुमचीच केस तुम्ही तुमच्या हाताने डॅमेज करता. त्यामुळे ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे किंवा ज्या लोकांमुळे तुम्हाला मेंटल आणि फिजिकल क्रुएल्टीचा त्रास झालेला आहे, अशाच लोकांच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट द्या. अननेसेसरी तुम्ही एंटायर फॅमिलीला त्याच्यामध्ये इम्प्लिकेट करू नका. कारण आजकाल काय झालेलं आहे, कोर्टांचंही ऑब्झर्वेशन 498A किंवा 498 याच्या विरोधात यायला लागलेलं आहे. कारण काही स्त्रियांच्याकडून असंही झालेलं आहे की एंटायर फॅमिलीला गुंतवायचं. नुसतं तुमच्या घरामध्ये राहणारे सासू सासरे, कधी कधी सासू सासरे वेगळ्या घरात राहत असतात, नवरा आणि ही स्त्री वेगळ्या घरामध्ये राहत असतात, तरीही या लोकांना गुंतवलं जातं की फोनवरून त्यांनी मला क्रुएल्टी केली, की आमच्या घरी येऊन आम्हाला त्रास दिला जातो. किंवा चुलत नातेवाईक जे दूर राहत असतात यांनाही त्या केसेसमध्ये घेतलं जातं. त्यामुळंच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अननेसेसरी जर नातेवाईकांना गुंतवलं तर ते FIR कॉश होतात. मला सांगा, आपण केलेली केस असते, तुमच्यावर झालेला अन्याय असतो, जेव्हा FIR कॉश होतो त्यावेळेस तुमच्यावर झालेल्या अन्यायाच्या गोष्ट बाजूला राहते आणि तुमचीच केस डॅमेज होते. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की जेव्हा आपण आपल्यावर होणारा अन्याय असतो त्या केसेसमध्ये ज्या लोकांनी अन्याय केलेला आहे अशाच लोकांच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये दाद मागा. 498च्या केसेस रजिस्टर करताना अजून एक दखल घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अशा मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर लव्ह मॅरेज होतं किंवा अरेंज मॅरेज होतं आणि लग्न झाल्यानंतर असं लक्षात येतं की आपण एकमेकांसाठी योग्य नाही आहोत किंवा वी आर नॉट मेड फॉर इच अदर. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अननेसेसरी 498च्या जो इंडियन पिनल कोडचा गुन्हा आहे तो रजिस्टर करण्यासाठी जाऊ नका. जर तुम्हाला एकत्र राहण्यासाठी काही वेळ हवा असेल तर तुम्ही सेपरेट व्हा आणि काही वेळ घ्या आणि नंतर दोघं एकत्र या. किंवा जर तुम्हाला असं शक्यच नसेल दोघांना एकत्र राहणं तर फॅमिली कोर्टामध्ये तुम्ही डिवोर्स पिटिशन करू शकता आणि त्या डिवोर्स पिटिशनने तुम्ही सामंजस्यानं एकमेकांपासून दूर व्हा. पण काय होतं, कोर्टाने आजकाल ऑब्झर्वेशन्स करायला सुरुवात केलेली आहे की वुमेन्स आर डुईंग द 5 पॅकेजेस ऑफ केसेस. 5 पॅकेजेस ऑफ केसेस म्हणजे काय, की याच्यामध्ये 498A ची केस रजिस्टर केली जाते, त्याच्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची केस रजिस्टर केली जाते, त्याच्यानंतर फॅमिली कोर्टामध्ये केस केली जाते, मेंटेनन्स खालीही स्त्रिया
मेंटेनन्स मागतात. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या केसेस रजिस्टर केल्या जातात. जर गरज नसेल आणि सामंजस्यानं तुमच्यामधले वाद मिटत असतील तर तुम्ही ते मिटवा. अननेसेसरी तुम्ही मल्टिप्लिकेशन ऑफ केसेस करू नका. याच्यामध्ये काय होतं मी तुम्हाला सांगते. कोर्टाची एकदा पायरी चढली की तुम्हाला खूपदा कोर्टामध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या केसेससाठी जावं लागतं. तुमच्या वेस्टेज ऑफ टाइम होतं, आयुष्यातला एक व्हॅल्युएबल वेळही वाया जातो. त्यामुळं खरंच तुमच्यावरती तसाच अन्याय होत असेल तर तीच केस तुम्ही रजिस्टर करा. अननेसेसरी नवऱ्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या केसेस करू नका. आणि सामंजस्यानं जर त्याच्यामध्ये काही तोडगा निघत असेल, मेडिएशननी काय होत असेल, मेडिएशन हा एक उत्तम पर्याय आहे. माझ्या मैत्रिणींनी सांगतो 498 च्या केसेसमध्ये मेडिएशन हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर एकत्र येण्यासाठी जर काही वेळ हवा असेल तरीही तुम्ही मेडिएटरकडून योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन एकत्र येऊ शकता. किंवा जर तुम्हाला जर शक्य नसेल तरी तुम्ही सेपरेट होऊ शकता. माझ्या मैत्रिणींनो, मी ज्या केसेस चालवलेल्या आहेत त्या केसेसमध्ये मी दोन्ही दोन्ही बाजूंनी स्त्रिया कशा वागतात किंवा हजबंड्स कसे वागतात हे बघितलेलं आहे. मी एक केस चालवली ज्याच्यामध्ये अगदी यंग कपल होतं आणि त्याच्यामध्ये त्या दोघांनी इतक्या योग्य, यंग म्हणजे लग्न होऊन 2-3 वर्ष झाली असतील. शी वॉज एअर होस्टेस, ही वॉज अ पायलट. आणि त्या दोघांनी इतक्या चांगल्या आणि सामंजस्यानं दोघं एकमेकांपासून सेपरेट झाले. माझ्या समोरच त्या दोघांनी एकमेकांना सेकंड केला. वी विल बी गुड फ्रेंड्स असं म्हणाले आणि ती दोघं आपापल्या मार्गाने निघून गेली. त्यावेळेस मी 2 मिनिट विचार केला की जर पटत नसेल, एकमेकांविरुद्ध एकमेकांच्या जर काही गोष्टी जुळत नसतील तर अशा पद्धतीनं सामंजस्यानं सेपरेट होणं हे किती योग्य आहे. आणि जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही थोडे दिवसांनी आपण एकत्र येऊ किंवा आपल्यामध्ये जे काही आत्ता जे क्लॅशेस झालेले आहेत, जे डिफरन्सेस झालेले आहेत ते थोडे दिवसांनी मिटतील, तर तुम्ही शांतपणे थोडे दिवस एकमेकांपासून दूर राहा आणि परत तुम्ही एकत्र या. म्हणजे आपल्याला जे कायद्याने दिलेलं आहे, जे दालन ओपन करून दिलेलं आहे, याचा योग्य उपयोग करून घेणं हे आपलं काम आहे. वी आर सोशली अकाउंटेबल ऑल्सो. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो, जर योग्य असेल तिथेच केस रजिस्टर करा, त्याच कायद्याचा वापर करा. अननेसेसरी आपल्याला लेजिस्लेचरनी, कायद्याने आपल्याला खूप काही दिलेलं आहे म्हणून प्रत्येक केसमध्ये सगळ्यांना गुंतवू नका. तर जिथं अन्याय झालेला आहे तिथेच फक्त दाद मागा.